करणारा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपल्या पारमार्थिक जीवनाला समृद्ध करण्याकरता ज्या तत्वांची आवश्यकता असते त्या तत्वांची अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते। संकल्पनांची व्याख्या ही तेवढ्या करता करावी लागते। कशा करता? संकल्पना का स्पष्ट व्हाव्यात? कारण संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय माणसाला आपल्या जीवनाचं ध्येय निवडता येत नसतं। मानवी जीवनाच्या संकल्पना जर स्पष्ट नसतील, आम्हाला पारिभाषिक शब्दावली कळतच नसेल, आम्हाला ते कानावर आलेलं असेल पण त्याचा अर्थ सुनिश्चित करता येत नसेल, तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमचं ध्येय निवडता येत नाही, आमच्या जीवनाचं साध्य आपल्याला निवडता येत नाही। वरून चांगल्या आणि चांगल्या वाटणाऱ्या संकल्पनांचे अर्थ बऱ्याच वेळेला वेगळे असतात आतून, आणि याच्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी काही पारमार्थिक संकल्पना या अभंगामध्ये स्पष्ट केल्या। तुकाराम महाराज नुसत्या व्याख्या सांगत नाहीत, 3 संकल्पनांच्या व्याख्या तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये सांगितल्या। एक सांगितली भक्तीची व्याख्या, दुसरी सांगितली त्यागाची व्याख्या आणि तिसरी सांगितली ज्ञानाची व्याख्या। या 3 व्याख्या कशा करता सांगायच्या हेही तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, आणि ज्याच्याकरता या 3 व्याख्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्या व्याख्या समजल्यानंतर ते साध्य आपल्याला कोणत्या विचाराने प्राप्त होणार आहे हेही तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून सांगतात। तुकोबारांशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही। ज्या ज्या क्षेत्रात असं असतं त्या त्या क्षेत्रातला तज्ञ त्या त्या क्षेत्रातल्या व्याख्या व्यवस्थितपणाने करू शकतो। सगळ्यांनाच सगळंच कळावं असं काही बंधन नाही, सगळ्यांनाच सगळं सांगता येतं असं काही बंधन नाही। प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात, पण वेगवेगळ्या व्याख्या जेव्हा संकल्पनांच्या म्हणून मांडल्या जातात तेव्हा त्या वेगवेगळ्या व्याख्यांचा निवाडा हा त्या क्षेत्रातला तज्ञ करत असतो। आम्ही वेगवेगळं मांडू, पण जेव्हा आमचं वेगवेगळं मत आम्ही ज्ञानेश्वरीत शोधू तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतील ते प्रमाण असेल। आमची वेगवेगळी मतांतर ज्या वेळेला आम्ही गाथ्यात शोधण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला तुकोबाराय म्हणतील ते आम्हाला प्रमाण असेल। ज्या वेळेला आमच्या विचाराची वेगवेगळी मतांतर, विचारातली वेगवेगळी मतांतर आम्ही वेदांमध्ये शोधायला जाऊ त्यावेळेला वेद जे म्हणेल ते आम्हाला मान्य करावं लागतं, आम्हाला ते नाकारता येणार नाही। त्या त्या क्षेत्रातला तज्ञ, त्या त्या क्षेत्रातला पूर्ण ज्ञानी, नाही अगदी स्पष्ट बोलायचं झालं संतांकडे तर मला यायचंच आहे, पण त्या त्या क्षेत्रातला सर्वज्ञ असा शब्द मी आता परिच्छिन्न अर्थाने वापरतो। जर आपल्याला व्याख्या सांगेल तर आपल्याला ती व्याख्या पटेल आणि ती संकल्पना सुद्धा स्पष्ट व्हायला मदत होईल। प्रपंचाबद्दल मला फार बोलायचं नाही, पण परमार्थामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर आपला परमार्थ परिपूर्ण करण्याकरता जर आपण आपल्या बुद्धीने पारमार्थिक संकल्पनांच्या व्याख्या ठरवत असू तर आपल्या आयुष्यात आपण इष्ट स्थळापर्यंत कधीही पोहोचणार नाही, हे लक्षात ठेवा। परमार्थातलं बोलतो, प्रपंचातलंही या विषयावर बोलता येईल, पण त्याच्यानं कीर्तन पातळ होईल, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही। याच्याकरता थोडं घट्ट ठेवण्याकरता मला पारमार्थिक विचारांचा थोडासा मागोवा या निमित्तानं घ्यायचा। मनुष्य परमार्थ करत असताना आपल्या बुद्धीनं परमार्थ ठरवत असेल तर तो परमार्थ परमार्थ नाही ना। मला काय वाटतं याच्यावर माझा परमार्थ ठरेल का तुकोबारायांना काय वाटतं याच्यावर माझा परमार्थ ठरेल? मला काय वाटतं याच्यावर माझा परमार्थ अवलंबून आहे का शास्त्र काय बोलतं, गीता काय बोलते, भाष्य काय बोलतं, आचार्य काय बोलतात, ज्ञानोबारायिक संत काय बोलतात, याच्यावर परमार्थाचा आम्ही हे निश्चय करायचा, हा परमार्थ आहे याचा निश्चय करायचा। माझ्या म्हणण्यावर या जगतामध्ये काहीही चालत नाही। म्हणून मी म्हटलं की प्रपंचाबद्दलही बोलू शकतो, पण अगदी जाता जाता तुम्हाला फारच घट्ट पचणार नाही। थोडं पातळ करायचं झालं तर एवढं म्हणता येईल की प्रपंचात आपण म्हणतो त्याला किंमत येत नाही, तर परमार्थात काय येईल? घरात एकदा म्हणून बघा, मला असं वाटतं, ती म्हणते तुम्हाला काय वाटतं ते बाजूला ठेवा, मी काय सांगते ते आधी ऐका, तुमचं ठेवा बाजूला। कोण ऐकतं आमचं? आमच्या प्रपंचात जर आमचं कोणी ऐकायला तयार नाही, प्रपंचात मला काय वाटतं, मला असं वाटतं की माझ्या प्रपंचात मला दररोज लाख रुपये मिळाले,
मला काय वाटतं याला प्रपंचात जसा अर्थ नाही, तसं मला काय वाटतं याला परमार्थातही मूल्य नाही, हे लक्षात ठेवा. आपण परवा बोलून आलो, मी त्याचं उदाहरण देऊन पुढे जाणार आहे आणि तेच बोलणार आहे, पुन्हा त्याचं स्मरण मी आपल्याला करून देणार आहे. त्यामुळे परमार्थातही मला काय वाटतं याला मूल्य नाही. आपण कीर्तन करतो, या कीर्तनामध्ये एक अभंग देतो, त्या अभंगावर विवरण करतो आणि विवरण करत असताना त्या संकल्पना ज्या आपण विस्ताराने श्रोत्यांसमोर मांडतो, त्या मांडून झाल्यानंतर हे माझं मत आहे असं जर आपण कीर्तनामध्ये म्हटलं तर श्रोत्याला ते मान्य होणार नाही. आणि खरं सांगू, चांगल्या श्रोत्यांनी ते मान्य करू नये. मग त्याला काय लागतं, विवरण केल्यानंतर त्याला तुका म्हणे याचं प्रमाण घेऊन जर शिक्का मारला तरच ते ग्रहित आहे, तरच ते ग्राह्य आहे. त्याला नामा म्हणे शिक्का पाहिजे, त्याला जनी म्हणे शिक्का पाहिजे, एका जनार्दनीचा शिक्का पाहिजे, त्याला बापरखुमा देवीवर शिक्का पाहिजे. हे शिक्के जोपर्यंत आम्ही मारत नाही तोपर्यंत आमचा विस्तार ऐकायला किती गोड वाटला तरी तो ग्राह्य होत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि या दृष्टीने विचार केला तर त्या क्षेत्रातला तज्ञांनी आपल्याला ते सांगावं लागतं. म्हणून मी आता बोललो की परवा आपण जे बोललो तेच उदाहरण मी आपल्या समोर ठेवले. लक्षात घ्या, अर्जुनाला पहिल्या अध्यायामध्ये हे सगळं दृश्य जेव्हा अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन अगदी उत्सुक आहे, युद्ध करण्याकरता अतिशय उत्सुक असणारा अर्जुन, कौरवही उत्सुक आहेत, पांडवही उत्सुक आहेत. याच्याकरता पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र काय विचारतात संजयाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. हे म्हणाले ना, या युद्धाकरता अत्यंत उत्सुक असलेले जे कौरव आणि पांडव या कुरुक्षेत्रावर गेलेले, संजया सांग मला तेथीची मातू सांग. हे जेव्हा धृतराष्ट्र त्या संजयाला विचारतात त्याच्यामध्ये कौरव आणि पांडव या दोघांच्याही मनामध्ये युद्धाची उत्सुकता आहे. युद्धाकरता दोघांची मानसिक शारीरिक तयारी झालेली आहे, प्रवृत्ती झालेली आहे असं आपल्याला कळतं. आणि जेव्हा हे दोघे गेले, तिथं गेल्यानंतर मग ते बरं हे दोघेच तयार होते कौरव पांडव असे नाही, त्या युद्धामध्ये जे सहभागी होते त्या युद्धाच्या निकालाची ज्यांना प्रतीक्षा होती ते सगळेच याच्याकरता उत्सुक होते, सगळेच उत्सुक होते, एकटे नाही. धृतराष्ट्रच केवळ याच्या निकालाकरता उत्सुक असं होता असं मानायचं कारण नाही आहे. आपण महाभारत बघायला भेटते, केवळ धृतराष्ट्राला उत्सुकता नव्हती की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये कौरव जिंकले की नाही, बाबा सांग मला तुझे ज्योतिष कैसे सांग मला, असं एवढंच सांग संजयाला विचारलं नाही. धृतराष्ट्रालाच उत्सुकता नव्हती, पांडवांच्या मातेला, कुंती मातेला सुद्धा या युद्धाची उत्सुकता अंतःकरणामध्ये होती. ते लक्षात घ्या, ते लक्षात घ्या. कारण ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण युद्धाला जाण्याकरता म्हणून कुंती मातेकडे आले आणि कुंती मातेला नमस्कार करून भगवंताने कुंती मातेला असं विचारलं की म्हणे मी युद्धभूमीवर निघालोय, काही निरोप पांडवांना द्यायचा असेल तर माझ्याकडे दे. असं सांगितल्यानंतर कुंती मातेने भगवंताजवळ अर्जुन आणि भीम या दोघांकरता एक निरोप दिला. कुंती माता असं म्हणते भगवंताजवळ, एतत् धनंजयो वाच्यो, त्या धनंजयाला असं सांग. आणि दुसरा विचार देताना तिने असं त्या भीमाबद्दल बोलत असताना नित्योद्युक्तो व्रतोदरहा, जो युद्धाकरता नित्य उद्युक्त झालेला आहे त्याला जाऊन सांग. एतत् धनंजयो वाच्यो. आणि वृकोदर असणारा जो भीम, जो नित्य उद्युक्त झालेला आहे, त्या दोघांना माझा निरोप दे. काय निरोप द्यायचा आहे बाबा? एवढाच निरोप दे की ज्याच्याकरता एका क्षत्रिय मातेने तुम्हाला जन्माला घातलेलं आहे ती वेळ समोर येऊन ठेवलेली आहे. विठ्ठला अगदी स्पष्ट शब्द आहे, नित्योद्युक्त व्रतोदरहा, जो उद्युक्त झालेला युद्धाकरता त्या भीमाला, आणि एतत् धनंजयो वाच्यो, जो विजय मिळवण्याकरता उद्युक्त झालेला आहे त्या अर्जुनाला जाऊन माझा निरोप दे. युद्धम क्षत्रिय सुते तस्य कालोयम भागतः, ज्याच्याकरता क्षत्रिय माता तुम्हाला जन्म देते, युद्ध करून विजय मिळवणं हा क्षत्रियाचा धर्म असेल तर या कारणाकरता ज्या क्षत्रिय मातेने तुम्हाला जन्म दिलाय तो काळ आता येऊन भेटलेला आहे, आता मागे फिरण्याचं कारण नाही.
म्हणजे हे सगळे युद्धाकरता उद्युक्त होते, मान्य आहे. युद्धाकरता अर्जुन भगवंताला घेऊन किंवा भगवंताने अर्जुनाला घेऊन युद्धभूमीवर प्रयाण केलं. भगवान युद्धभूमीवर गेले. युद्धभूमीवर गेल्यानंतर अर्जुनाने भगवंताला ऐटीत मागे बसून असा हुकूम सोडला की देवा सेनयोः भयोर्मध्ये रथं स्थापयेच्युत. देवा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. एकदा बघू तरी त्या कोणकोणे समोर उद्युक्त झालेला बघू तरी त्या कोणकोणे समोर म्हणून मग भगवंताने सांगितलं हरकत नाही. भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन अर्जुनाचा रथ उभा केला आणि अर्जुनाने समोर बघितलं कोण कोण होतं. भीष्माचार्य ज्यांनी आपल्याला घडवलं. पार्थ द्रोणाचा केला असे धनुर्वेद ज्यांनी मज दिला असे द्रोणाचार्य समोर आहे. ज्यांना विचारल्याशिवाय आपल्या कुलातला कोणताही धार्मिक निर्णय झाला नाही असे कृपाचार्य समोर उभे. आपले मामा आहेत, आपले भाऊ आहेत, आपले अनेक नातेवाईक, आपले सासरे, आपले अनेक नातेवाईक समोर उभे आणि यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. हे कळल्यानंतर अर्जुन म्हणाला नको बाबा, हे युद्ध नको. आणि मग त्याच्यानंतर अर्जुनाने भगवंताला समजावून सांगण्याकरता जे काही युक्तिवाद केले ते आपल्याला हे कळून येतं की त्यावेळेला अर्जुनाने स्वतःच्या बुद्धीनं धर्म आणि अधर्माच्या व्याख्या केल्या. माझा मुद्दा इथे आहे. अर्जुन स्वतःच्या बुद्धीनं ठरवायला चालला. धर्म कशाला म्हणायचं, अधर्म कशाला म्हणायचं. आपल्या नातेवाईकांना मारून राज्य मिळवणं हा त्याला अधर्म वाटतो आणि आपलं कर्तव्य असून सुद्धा युद्ध त्या वेळेला न करणं, अहिंसेच्या नावाखाली युद्ध न करणं, परमात्मा आपल्यापासून दूर जाईल या नावाखाली युद्ध न करणं हा अर्जुनाला धर्म वाटतो. युद्ध न करण्याची अर्जुनाने दिलेली कारण अहिंसा आणि परमात्म्याचा वियोग ही जरी एरवी आपल्याला प्रशस्त वाटत असली तरी ज्ञानोबा म्हणतात एरवी दूध चांगलंय पण विषम ज्वरात प्यायलं तर ते जसं घातक आहे तसं एरवी अहिंसा चांगली आहे. पण रणांगणावर तुमच्या मनात अहिंसा निर्माण झाली तर ती तुमचा घात केल्याशिवाय होणार नाही. दूध चांगलं आहे की नाही, चांगलंच आहे. दया निर्माण व्हावी की नाही, चांगलीच गोष्ट आहे. दूध पिण्याने प्रकृती चांगली सुदृढ होते की नाही, होते. दूध पिण्याने ताकद येते की नाही, येते. दूध पिण्याने कांती उजळते की नाही, उजळते. दूध पिण्याने पावित्र्य येतं की नाही, येतं. पाहेपा दूध पवित्र आणि गोड आहे की नाही, आहे. मग हे दूध प्यायल्याने जर इतके लाभ होतात तर दूध कधीही प्यायला काय हरकत आहे. ज्ञानोबा म्हणतात दूध चांगलंय बाबा पण विषमज्वर झालेल्याने जर ते दूध प्राशन केलं तर एरवी अमृत असणारं दूध विषमज्वरामध्ये जसं विष होतं तसं एरवी चांगली असणारी अहिंसा, एरवी चांगली असणारी दया ही एरवी जरी चांगली असली तरी रणांगणावर जर योद्ध्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर ती योद्ध्याच्या अंतःकरणामधल्या धर्म विचाराचा नाश केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना तू अहिंसा म्हणजे अर्जुन जी अहिंसा मांडतोय, अर्जुन जो भगवत वियोग मांडतोय तो जरी प्रांजळ मनाला पटत असला तरी त्याचं काही स्थान आहे ना. कुठल्या स्थानावर ते शोधून दिसतं याचा विचार केला पाहिजे ना. मग अर्जुनाला वाटलं की हे काही खरं नाही बाबा, याच्यापेक्षा आपण कुठेतरी भेट मागू करू ना. महानुभावा श्रेयो बघा अर्जुन बोलून दाखवतो देवा याच्यापेक्षा भिक्षा मागता बरी, देवा याच्यापेक्षा परिक्षम अपील या लोकांमध्ये आम्ही भीक मागू. आमच्या मनगटामध्ये ताकद आहे. हे राज्य जाऊ द्या, स्वतंत्र राज्य आम्ही निर्माण करू, आमचं स्वतंत्र विश्व आम्ही निर्माण करू आणि त्या विश्वामध्ये आम्ही राजे होऊन राहू. ते आम्हाला परवडेल पण यांना मारून आम्हाला राज्य नकोय. विठ्ठल जरी अर्जुनाने केलेले असले आणि भगवंताने ते शांत चित्ताने दुसरीला अध्याय अर्जुनाच्या नावाने भगवंताने दानच देऊन टाकला. हे तुला अजून पुढे 10
अजून घे, प्रश्न नाही, तुला जे मांडायचं आहे ते मांड, पण हे तुझं मांडणं ज्या अविद्येच्या जोरावर उभं आहे, ज्या अज्ञानाच्या जोरावर उभं आहे का? कारण धर्म आणि अधर्म ठरवणारा तूही ज्ञाता नाहीस आणि मीही ज्ञाता नाही. मी त्याचा ज्ञाता नाही हे लक्षात घे, आणि तूही त्याचा ज्ञाता नाहीस. त्यामुळे मी काय म्हणतो तुला काय वाटतं याला आता अर्जुन किंमत नाही, तू बोल. म्हणून आपण परवा असं बोललो की पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत गीता तर्कनिष्ठ आहे, पण तिथून पुढे जेव्हा भगवान शास्त्राची मतं सांगतात तिथून मात्र गीता ही तत्वनिष्ठ होते. अर्जुना तुझं म्हणणं बरोबर नाही बाबा, तुला जर निवाडा करायचा असेल, त्याग म्हणजे काय? तू स्वतःच धनुष्यबाण खाली ठेवून यामुळे त्याग म्हणत असशील तर तो त्याग नाही. तुला चांगला त्याग निश्चयात्मक भूमिकेतून त्यागाची व्याख्या मला सांगायची असेल तर मी तुला हे सांगतो. लक्षात ठेव, 18वा अध्याय काढा, सुरुवातीला 3-4 श्लोकामध्ये भगवान बोलतात निश्चयम शृणुते तत्र त्यागे भरत सत्तम. अर्जुना मी तुला सांगतो ऐक बाबा, की बाबा हे तुला जो त्याग वाटतो ना तो त्याग सामान्य नाही, तो 3 प्रकारचा आहे, तो मी तुला सांगतो. आणि त्याच्यातून तुला कोणता त्याग स्वीकारायचा आहे आणि कोणत्या त्यागाचाही त्याग करायचा आहे हे तू लक्षात घे. आता भगवंतांनी तिथं निश्चयम शृणुमे तत्र, निश्चयम असा शब्द वापरला. निश्चयात्मक व्याख्या कुणी कराव्या आणि याच्याकरता म्हणून भगवंतांनी अर्जुनाला 16व्या अध्यायाच्या शेवटी ही पूर्व सूचना देऊन ठेवलेली आहे की ज्या वेळेला स्वीकार आणि त्याग, योग्य अयोग्य, कर्म काय अकर्म काय हे ठरवायचं असताना त्यावेळेला ना तू त्याचा ज्ञाता आहेस ना मी त्याचा ज्ञाता आहे. मग कुणाचं ऐकलं पाहिजे? माझं ऐक असं माझं म्हणणं नाही, पण तस्मात् शास्त्रं प्रमाणाते कार्याकार्य ज्ञात्वा शास्त्रविधान. हे कशाला धर्म कर्तृत्व हे भगवान का बोलले अर्जुनाला? ज्ञात्वा हे कशाकरता भगवान बोलले? हे मी सांगतोय असं समजू नकोस अर्जुन, हे मी सांगतोय असं समजू नकोस. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य ते पुढे लोकी वाळावे गा. यामुळे 16व्या अध्यायाच्या शेवटी हे सांगताना असं म्हणलं. आणि पुढे 17व्या अध्यायामध्ये उपक्रम करताना पुन्हा याच अर्थाची ओवी अर्जुनाला सांगताना भगवंतांनी हेही सांगितलं कार्याकार्य विवेकी नाही. 17व्या अध्यायाच्या कृत्य व्यवस्था हे अनुष्ठावया पार्था हे शास्त्राची सर्वथा प्रमाणत्व. कृत्याची व्यवस्था जर तुला लावायची असेल ना तर तू स्वतःच्या बुद्धीने ती व्यवस्था लावायची नाही. शास्त्र सर्वथा प्रमाण तुझं, तुला शास्त्र हे प्रमाण आहे आणि शास्त्र जी व्याख्या करतं ती व्याख्या करून युद्ध करायचं की न करायचं हे तुला ठरवलं पाहिजे. आपण परवा जे बोललो त्याचा विचार पुन्हा करा. भगवंतांनी मला भगवंताच्या 2 भूमिका सांगायच्या, त्या दोन्ही भूमिका मी आपल्या निश्चितीच्या प्रवचनाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच काहीतरी बोलून आलोय, पण पुन्हा एकदा स्मरण द्यायला मला हरकत नाही, कारण माझा सर्वांच्या स्मरणशक्तीवर विश्वास आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सांगतो ऐका. विश्वास म्हणजे लक्षात आहे म्हणून त्याची उजळणी व्हावी याच्याकरता, म्हणून तुम्हाला बोल लावायचे नाही, मला श्रोत्यांना वेळ वाटत म्हणून आहे. ज्ञानोबांनी शिकवलंय आपल्याला, अरे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आहे, अरे तुम्ही संत माझ्याकडा दिठीचा कराल बोलला तरी तुम्हाला आणि एवढा होईल मी, अशी भूमिका आपली असली पाहिजे. ज्ञानोबा सांगतात म्हणून फक्त स्मरण करून देतो, त्याचं चिंतन करा. भगवान अर्जुनाला म्हणताना पहिल्यांदा म्हणतात तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते. निवाडा करायचा ना मग शास्त्रच तुला प्रमाण म्हणून मानावं लागेल. आणि शास्त्र जे कृत्य आणि अकृत्य याच्या व्याख्या करतं त्या व्याख्या स्वीकारून तुला पुढे जावं लागेल आणि मग हे युद्ध करायचं की न करायचं याचा निवाडा तुला करावा लागेल. म्हणजे हे ना माझ्या मनावर आहे ना तुझ्या मनावर आहे. माझ्या मनावर, तुझ्या मनावर का नाही? तुझ्या मनावर का नाही? तू अज्ञानी आहेस. माझ्या मनावर का नाही? कारण शास्त्र सांगेल तसं मी वागेनच याची शाश्वती नाही. शास्त्र सांगेल कारण भगवान शास्त्राच्या मनाप्रमाणे वागतील कसे हो? का शास्त्र भगवंताच्या मनाप्रमाणे प्रवृत्त होईल? काहीतरी विचार आहे. मी शास्त्राच्या पलीकडे गेलो म्हणून माझ्या मनावर राहू नकोस आणि तुला निगुण अज्ञान आहे म्हणून तुझ्या मनावर व्याख्या करू नकोस. मग शास्त्राचे एक सर्वथा प्रमाण तुझं, तुला शास्त्र हे एकमेव प्रमाण आहे हे लक्षात घे. हे अर्जुनाला भगवंतांनी तिथं सांगितलं. आणि
या कारणे पै बापा जया आधी आपुली शोभना तेणे वेदाची या निरोपा आनंद कीजे आ पतिव्रतेच्या मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता कवीची गा वगैरे वगैरे उदाहरण देऊन गुरु शिष्याचं वगैरे उदाहरण देऊन ज्ञानोबारायांनी नंतर आपल्या समोर हे सिद्ध करून दिलं की आपल्याला शास्त्राला प्रमाण मानावं लागेल. म्हणजे आपल्या परमार्थाच्या व्याख्या कुणी कराव्यात? एक शास्त्रांनी कराव्यात, हे आपल्याला मान्य करावं लागतं. आपल्या मताने चालायचं नाही. आपण परवाही हे बोललो की अर्जुन अज्ञानी होता असं मुळीच म्हणायचं नाही, पण अर्जुनाचं अडलं कुठं? स्वतःच्या मताने अर्जुनाने जे निर्णय घेतले मनुष्यबळ खाली ठेवलं ते स्वतःच्या विचारावर अवलंबून राहणारा अर्जुन चुकीचा नाही, हे लक्षात घ्या. माणसाने स्वतःची मतं मांडूच नाही असं तर म्हणता येत नाही. सध्याच्या काळामध्ये तर कायदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन गोष्टींचा इतका उदो होतोय की आपल्याला त्याबद्दल कुणालाच काही बोलता येत नाही. मलाही कीर्तनामध्ये काही बोलायचं नाही. काय कशाला बोलून आपण विनाकारण बोलून संकट सोडून द्या. स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायला कुणाचाच प्रतिबंध नाही. अडचण कुठे सांगू का? माणसाने अवश्य स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावे, पण समोर भगवान किंवा तुकोबाराय असताना तो प्रयत्न करू नये. हे लक्षात घ्या. समोर भगवान आहेत ना, मग आपल्या मनाप्रमाणे आपण निर्णय घ्यायचे नाही. संत महात्मे समोर आहेत ना, मग कशा करता आपण आपल्या मतानं निर्णय घेऊन आपल्या अज्ञानानं परिच्छिन्न सुख प्राप्त करून घ्यायचं? अरे समोर जर दाता आपल्याला मोक्ष द्यायला उभा आहे, समोर जर आपल्याला ब्रह्मांडाचा मालक करायला तो उभा आहे, तर म्हणणार याने मी ग्रामसेवक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करणं उचित आहे का? मला सांगा ना, उचित आहे ते? अरे द्यायला बसला परमात्मा ब्रह्मांडाचं सुख, तो ब्रह्मांडाचा राजा बनवायला निघाला. तो म्हणे काय वाचा सेवक होईने मी याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. असा स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करण्याकरता भगवान उभे. आणि अर्जुन काय म्हणतो? मला राज्य पाहिजे, मला राज्य नको, मला यांना मारायचंच नाही, मला निघून गेलेलंच बरं वाटलं. अरे स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती समोर स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती पद देणारा उभा आहे, किंवा समोर कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती उभे. कशा करता आपण आपली बुद्धी चालवायची हो? कशा करता आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जाहीर करायची? त्यांच्या हातामध्ये आपल्या जीवनाच्या रथाची सगळी सूत्र सोपवा आणि तो रथ जिथे जाईल त्याला मोक्ष म्हणायला तयार व्हा. विचार करून बघा, समोर तुकोबाराय उभे, आपल्या जीवनाच्या रथाची सगळे लगाम तुकोबारायांच्या हातात द्या. तुकोबाराय नेतील तो रस्ता, तुकोबाराय नेतील तो मुक्काम. आणि तुकोबारायांनी सांगितलं हा मुक्काम आला आता उतर, की त्या मुक्कामाला मोक्ष म्हणायचं. ना मोक्षाची व्याख्या आपण करायची, ना रस्त्याची व्याख्या आपण करायची, ना आपल्या त्या मार्गक्रमणाची व्याख्या आपण करायची. समोर तुकोबाराय असताना, समोर ज्ञानोबाराय असताना, समोर भगवान असताना, समोर शास्त्र असताना आपली बुद्धी आपल्याला चालवायचं कारण नाही. आता जे त्यांना आता तुझं कळेल
मंडळी अथवा बलिघरी घाली संसारी अथवा नको शरणापणे भाव आणि भक्ती काहीच नेणे मतिमंद सर्वज्ञाने बहुदीनमुळे रंगमुने म्हणतात तुम्हाला जे करायचंय ते आमच्या बाबतीत करा आम्ही त्याच्या बाबतीत अतिशय प्रसन्न आहोत आम्ही तक्रार नाही आमची जे तुम्ही करायला सांगितलं ते करायला आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपल्याला रहीमजींच्या मुखातला एक श्लोक सांगितला होता आहे का नाही मला माहिती नाही पण रहीमजी नावाचे फार मोठे भगवत भक्त आपल्याकडे होऊन गेले भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाबद्दल अत्यंतिक प्रीती त्यांच्या अंतःकरणामध्ये होती आणि एके ठिकाणी भगवंताला वंदन करून भगवंताकडे याचना करताना प्रार्थना करताना त्यांनी भगवंताला असं म्हटलंय अनिता नटवन्मयाम तव पुर श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाश कथांबराब्दिवस्व प्रीत विद्यावधी प्रीतम में यदि ताउ समीक्ष भगवन् तद्वांछितम देहि में नोचेत ब्रूहि कदापि मानय पुनर्मामे दर्शन भूमिका रहीमजी देवाला सांगताना असं सांगतात की देवा आतापर्यंत हे जग म्हणजे एक रंगमंच आहे असं आम्ही समजत आलो हे जग या जगाच्या पाठीवर आम्ही राहतो हे जग म्हणजे काय हा एक रंगमंच आहे या रंगमंचावरती नाटक करणारे जे नट नट्या वगैरे ते आम्ही आहोत आणि या सगळ्या नाटकाचा दिग्दर्शक तू असतेस तुझ्या दिग्दर्शनाखाली या जगताच्या रंगमंचावर आम्ही सगळे नाटक करण्याकरता इथे आलेलो आहोत आणि देवा आतापर्यंत तू जी जी भूमिका आम्हाला दिलीस ती भूमिका बिना तक्रार आम्ही पार पाडली कधी आम्हाला तू पुरुष म्हणून जन्माला घातलास आम्ही नट म्हणून काम केलं कधी तू आम्हाला स्त्री म्हणून जन्माला घातलंस आम्ही नटी म्हणून काम केलं कधी आम्हाला तू झोपडी म्हणून भूमिका दिलीस आम्ही झोपडीची भूमिका केली किती केली एक नाही दोन नाही किती वेळेला तू म्हणशील त्या भूमिका किती वेळेला केली आम्ही व्योमाकाश कथांबराब्दी वसवत त्वत्प्रीत विद्यावधी व्योम आकाश क अंबर हे सगळे आकाशवाचे सगळे शब्द त्याच्यानंतर 8 4 अब्दी 8 वसू असं 84 लक्ष वेळेला तुम्ही ज्या ज्या योनीमध्ये आम्हाला जन्माला घातलं त्या योनीमध्ये आम्ही विना तक्रार आलो कुठलीही तक्रार न करता जी भूमिका तुम्ही आम्हाला दिली देवा तुमच्या दिग्दर्शनाखाली ती भूमिका आम्ही जशी आम्हाला जमली तशी पार पाडली आमचं नाटक आम्ही पूर्ण केलं आता आमची प्रार्थना एवढीच आहे देवा काय जर आमचं नाटक तुम्हाला आवडलं असेल आमचा अभिनय तुम्हाला आवडला असेल तर आम्ही म्हणेल ते आम्हाला बक्षीस द्या जर आमचा अभिनय तुम्हाला आवडला असेल तर आम्ही म्हणू ते आम्हाला बक्षीस द्या आणि जर आमचं नाटक आमचा अभिनय तुम्हाला आवडला नसेल तर याच्यासाठी पुन्हा अभिनय करण्याकरता पृथ्वीवर पाठवू नका विठ्ठला आम्ही म्हणू ते बक्षीस द्या म्हणजे आम्हाला मोक्ष द्या आमचं नाटक आवडलं नसेल तर पुन्हा नाटक करायला पाठवू नका म्हणजे जन्मालाच घालू नका म्हणजे मोक्ष द्या म्हणजे तात्पर्य काय या सगळ्याचं की एकदा परमात्मा समोर आहे आपण आपलं डोकं चालवायचं नाही हे लक्षात घ्या जसं शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृणमानावर स्पष्टपणाने निर्देश करून सांगतात आपलं डोकं चालवायचं नाही शास्त्र म्हणेल ती व्याख्या आपण स्वीकारायची दुसरी भूमिका भगवंतांनी गीतेमध्येच घेतलेली आपल्याला दिसते शास्त्राचा विचार तरी भगवंतांनी नंतर बोलून दाखवला हा विचार शास्त्र हे आम्हाला प्रमाण आहे हे बोलण्याकरता जसं भगवान बोलले आणि हे बोलण्याकरता 16वा अध्याय उजाडावा 16वा पण शास्त्र जसं प्रमाण असतं व्याख्या करण्याकरता निर्णय देण्याकरता आमच्या जीवनातल्या उचित अनुचिताचा निवाडा करण्याकरता हे शास्त्र जसं प्रमाण असतं आणि ते कळण्याकरता अर्जुनाला 16वा अध्याय उजाडावा लागला त्याच्या पूर्वी भगवंतांनी हा निवाडा कुणी करावा या संबंधातलं दिग्दर्शन दुसऱ्याच अध्यायामध्ये अर्जुनाला केलं ते कळलं नाही म्हणून तर तिसऱ्या अध्यायापासून सुरू झालं ना ते कळलं नाही कुठं भगवान बोलले भगवान अर्जुनाला असं म्हणाले की अर्जुना योग्य अयोग्य याचा निवाडा करायचा आहे ना मग हे आपण करून चालत नाही मग हा निवाडा कळतो कुणाला हे कुणी करावं भगवान अर्जुनाला सांगतात ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सदा कुणाला कळतं
उभयोरपि दृष्टं तस्मयो कुणाला तत्वदर्शी हे तत्वदर्शीला कळतं. पहिल्यांदा भगवंतांनी उल्लेख केला तत्वदर्शी आणि दुसरा उल्लेख भगवंतांनी केला शास्त्र. तत्वदर्शी कोण आहे याचा विचार करताना आपल्याला ज्ञानोबारायांनी खाली जे चिंतन केलं परवाच आपण बोलून आलो. ज्ञानोबारायांनी जे खाली चिंतन केलं त्या चिंतनाचा मागोवा जर पुन्हा आपण घ्यायचा ठरवला तर उपाधिमाचे मुक्त कुणाला कळतं हे तत्वज्ञ संत स्वीकारते. काही कृतीमध्ये तत्वज्ञ आपल्याकडच्या बहुतांश कृतीमध्ये तत्वज्ञ संत असा पाठ आहे. काही कृतीमध्ये हे उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे सतत संत स्वीकारिती असा दुसरा एक पाठ ज्ञानेश्वरीचा आपल्याला दिसून येतो. आपल्याकडे संप्रदायामध्ये तो फारसा प्रचलित नाही पण असा एक पाठ ज्ञानेश्वरीमध्ये आहे. अनेक पाठांची जेव्हा चर्चा होते तेव्हा तत्वज्ञ संत स्वीकारिती आणि सतत संत स्वीकारिती असा भेद त्याच्यामध्ये केला. त्याचं कारण एवढंच आहे की संत तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती हे बरोबर आहे की तत्वज्ञ असणारे संत स्वीकारिती हे बरोबर आहे. अरे तुम्ही संत म्हणाला त्याच्यातच ते तत्वज्ञ आहेत हे सिद्ध झालं तर तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती असं म्हणणं फारसं उचित नाही. कारण तत्वज्ञ हा संत नसतो पण संत 100% तत्वज्ञ असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे संतांना सोडून जर तत्वज्ञाला ते कळत असेल तर ते कळणे फारसं प्रमाण मानायचं कारण नाही. याच्याकरता म्हणून तत्वज्ञ हा पाठ काढून सतत संत स्वीकारिती असा एक पाठ आपल्याला योजलेला दिसतो. पण ठीक आहे त्याची चर्चा आता म्हणजे फक्त ते आलं समोर म्हणून मी आपल्या समोर त्याचा खुलासा केला. असो ज्ञानोबा बोलताना काय म्हणतात हे कळतं कुणाला ते लक्षात घ्यावं. सगळ्यांना कळत नाही मग कुणाला कळतं बरं काय कळून घ्यायचं. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सदा हा नियम आहे. हा याच्यातला निर्णय करायचा आहे. आता निर्णय करायचा असेल सत असत याच्यातला जर निर्णय करायचा असेल तर कळतं कुणाला उभयोरपि दृष्टं तस्मयो तत्वदर्शी. मला कळतं असं भगवान म्हणाले नाही. मला कळतं अशी भगवंताची भाषा नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती असा त्याचा उपक्रम केला. आणि नंतरच्या 4 ओव्याच्या ज्ञानोबरायांनी आपण परवा 4 दृष्टांताचा विचार केला त्याच्याबद्दलचाही थोडासा मला करायचा आहे. तो थोडासा पुढं करतो. नाही का भगवान असं म्हणाले नाही की मला कळतं ते मला अजिबात त्यातलं काही कळत नाही. ते शास्त्राला कळतं ते तत्वदर्शीला कळतं मला काही कळत नाही असं जेव्हा भगवान बोलले तेव्हा तुकाराम महाराज पुढे झाले. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं देवा तुम्हाला जे कळत नाही ना ते कळवून देण्याकरताच आम्ही अवताराला आलो. तुम्ही त्याची चिंताच करू नका. तुम्हालाही जे कळत नाही ते ज्यांना कळतं त्यांना तुकाराम महाराज असं म्हणतात. तुका म्हणे कळते सत्यवाणी कोणती कोणाला कळतं मग कळते चाचणी. भगवान म्हणतात मला कळत नाही आणि तुकोबाराय म्हणतात मलाच कळतं. याच्यातला फरक लक्षात घ्या. तो भगवान म्हणतात तत्वदर्शी मी तुकोबाराय म्हणतात तो तत्वदर्शी मीच आहे. तत्वदर्शीचा देखणा
तो पायाळू जो देखणा पायाळू जो आहे तो सदैव आणि पायाळा तो मीच आहे, दैववान पायाळू तो मीच आहे, दुसऱ्या कोणाला हे कळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज या ज्या व्याख्या करतात त्या व्याख्यांना मूल्य. मी कशाकरता हे बोललो की पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घेण्याच्या प्रवासामध्ये पारमार्थिक संकल्पनांचे अर्थ सिद्ध करण्याच्या जबाबदाऱ्या आपल्या नाहीत. ज्या पारमार्थिक संकल्पना ज्या अर्थानं प्रकट झालेल्या आहेत त्या अर्थानच त्या स्वीकाराव्या लागतात. त्या त्या क्षेत्रातलं त्या त्या तज्ज्ञांनाच कळत असतं, इतरांना कळत नाही. सगळ्यांनाच कळतं असं नाही, म्हणून त्या 4 दृष्टांताचा विचार करा. सगळ्या क्षेत्रातलं सगळ्यांना कळत नाही, मग ज्या ज्या क्षेत्रातले लोक असतील त्या त्या क्षेत्रातला निवाडा ज्ञानोबरायांनी विवेकाकरता म्हणून आपल्याला करून दिलेला दिसून येतो. मग पुन्हा त्या दृष्टांताच्या ज्ञानोबरायांच्या घ्या पण ज्ञानोबरा म्हणतात सैनिक पै जैसे एक आणि मिळले असे ते निवड होणे राजहंसे वेगळे म्हणजे की अग्निमुखी किडा तोडून या चोखा निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीले चारी करिता कधीकडे मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे का भूसवी जे उपणता आहे उडोते फलकट जाणवाले तैसे विचारिता प्रपंच सहजे सांगतोय मग तत्वता तत्व बोलले ज्ञानी असी. हे ज्ञानोबरायांनी या ज्ञानी असी तत्व बोलले. इथे जो ज्ञानी असी हा ज्ञानी शब्द जो तुकोबरायांनी वापरला ना तो पहिल्या 4ही दृष्टांतामध्ये विविध ठिकाणी आपल्याला योजावा लागतो. तो ज्ञानी कसा कसा मानावा लागतो. दूध आणि पाणी एकत्रित केलं असेल तर त्याच्यामधलं दूधच काढून घेणारा राजहंस हा त्या क्षेत्रातला ज्ञानी, ते लक्षात घ्या. हा त्या क्षेत्रातल्या ज्ञानी आपल्याला मानावा लागतो. हे ज्ञानी असी हे जे शब्द ज्ञानोबरायांनी वापरलेत ना इथला ज्ञानी असी शब्द कोणत्या अर्थाने आपल्याला दृष्टांतात योजावा लागतो त्याचं चिंतन आपण करा म्हणजे हे लक्षात येईल. कारण दूध आणि पाणी एकत्रित केलं तर राजहंस त्याच्यातलं दूधच फक्त काढून घेतो असं तुम्ही सांगतात, कधी बघण्यात नाही आपल्या. पण ज्ञानोबराय म्हणतात म्हटल्यानंतर आपल्याला मान्य करायला काही अडचण नाही. आणि निरक्षीर विवेक हा जो सांगितला जातो तो राजहंसाच्या अनुषंगानेच या जगतामध्ये आतापर्यंत मांडला गेला. त्या वल्लभदेवांची एक सुभाषितावली प्रसिद्ध आहे. वल्लभदेव म्हणून होऊन गेले मोठे संत होते, विद्वान होते. त्यांच्या अनेक स्तोत्रांचा संग्रह केलाय, त्याला सुभाषितावली असं नाव. त्याच्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी असं म्हणलंय की दूध आणि पाणी एकत्रित केलं तर फक्त राजहंसच त्याच्यातलं दूध काढून घेतो असं समजण्याचं कारण नाही. अजून एक असा प्राणी आहे की जो दूध आणि पाणी एकत्रित केलं तर त्याच्यातलं दूध काढून घेतो. कोण आहे? त्यांनी सांगितलं मासोळी. मासा पाण्यात राहणारा मासा. तुम्ही जर पाण्यामध्ये ज्या पाण्यामध्ये मासे त्या पाण्यामध्ये जर तुम्ही दूध टाकलं तर ते दूध त्या पाण्याबरोबर ते दूध झालं की नाही टाकल्याबरोबर झालं. मग ते दूध त्या पाण्यात पडल्याबरोबर ते मासे काय करतात? पाणी दुधासकट पितात, दूध पाण्यासकट पितात का फक्त दुधाचा अंश काढून घेतात? फक्त दुधाचा. ते पाणी पित नाहीत कारण पाण्यातच असतात. म्हणजे मासोळी जवळ सुद्धा निरक्षीर विवेक आहे, राजहंसाजवळच आहे अशातला भाग नाही. तो निरक्षीर विवेक मासोळी जवळही आहे. पण वल्लभदेवांनी असं म्हटलंय निरक्षीर विवेक राजहंसाजवळही आहे, निरक्षीर विवेक माशाजवळही आहे. पण राजहंसाची प्रसिद्धी झाली कारण त्याचं प्रारब्ध मासोळीपेक्षा चांगलं आहे. दुसरं काही कारण नाही. प्रारब्ध बरं आहे म्हणून राजहंसाची प्रसिद्धी आहे, नाही तर मासोळी तेच काम करते. त्याच्याही पुढे बोलू मासोळी काय तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा निरक्षीर दूध आणि पाणी. आता दूध आणि पाणी आता एकत्रित करायचं कारणच नाही, एकत्रित करूनच दूध आणि पाणी केलं. आपल्याकडे दूध आलं, आपण पाणी मिसळलं, आपल्याला निरक्षीर विवेक आहे नाही असं समजण्याचं कारण नाही. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? मी सांगतो आपल्याला. मला माझ्या एका लहान भाच्याने हे सांगितलं. प्रवचनाला माझ्याबरोबर आल्यानंतर मी आपल्या हे सैनिक पै जैसे होणे विना माझा काही दृष्टांत मी दिला. प्रवचनात काही अनुषंगाने आला त्याच्यामध्ये तो दृष्टांताचं विवरण करताना विवरण केलं मी असं असतं राजवंशाचं कसं असतं आम्ही ते सगळं झाल्यावर मी तेव्हा आलो परत. तेव्हा तो म्हणाला मामा तुला अजून एक सांगतो. लहान होता म्हटलं काय? तो म्हणला हे काही फक्त राजहंसाजवळ मासोळीजवळच नाही आपल्याकडेही आहे. कसं आहे? तो म्हणला दूध आणि पाणी जर आपण एकत्रित केलं आणि ते जर पिऊन घेतलं तर दूध पोटात राहतं आणि पाणी शुद्ध.
दूध अंगाला लागलं, पाणी निघून गेलं. म्हणजे निरक्षीर विवेक, दूध आणि पाणी वेगळं करण्याची कला आपल्याजवळ नाही असं नाही. पण राजहंसाची प्रसिद्धी म्हणा, काही म्हणा, पण हे जे राजा निवडून राजहंसे वेगळे की हे जे राजहंस हा शब्द जो ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला, सिद्धांतातला ज्ञानी शब्द तिकडे लावायचा. त्या दृष्टांतामध्ये, त्या क्षेत्रामध्ये विचारिता निरसले प्रपंच हे तत्वता तत्व उरले कोणाला? ज्ञानी असे. ज्ञानी आला ना, मग ज्ञानी कोण आहे? निरक्षीर विवेकामध्ये किंवा या दूध आणि पाण्याला वेगळं करण्याच्या क्षेत्रामध्ये राजहंस हा ज्ञानी मान. अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. हे जे बुद्धिमंत म्हणजे हे जे सोनार आहे हे त्या क्षेत्रातले ज्ञानी म्हणले पाहिजे. का म्हणले पाहिजे? अग्निमुखी किडाळ घातल्यानंतर जिथं सोनं आणि पितळ एकत्रित झालेले आहे, सोनं आणि भिंकस धातू एकत्रित झालेले आहेत, त्यांना जर वेगवेगळं करायचं असेल तर सोनार दादा काय करतात? त्याला अग्नीमध्ये घालतात. अग्नीमध्ये तापवलं की त्याच्यातलं बाकीचे जे हिणकस असतं ते निघून जातं आणि शुद्ध सोनं टिकून राहतं. तर हे निवडणारं कोण आहे? हे निवडती केवळ बुद्धिमंत. त्यांना बुद्धिमंत म्हणलं. सोनार सगळे बुद्धिमंत असतात असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आपलं काही म्हणणं नाही. सोनार सगळे बुद्धिमंत म्हणून तर आपल्याला फसवू शकतात पटकन. बुद्धिमान माणूसच फसवू शकतो, नाहीतर कोण फसवू शकेल? म्हणजे सगळेच फसवतात असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यासमोर नरहरी महाराज होते. काही अडचण? आता पुढे चला. मग निवडते केवळ बुद्धिमंत, तिथला बुद्धिमंत शब्द त्या सोनार दादांना जो उद्देशून वापरला गेला, तिथं ज्ञानी हा तिथं लावायचा. त्यानंतर पुढं आता घरातला ज्ञानी कोण? एक झाला दूध आणि म्हणजे पक्षातला ज्ञानी, एक झाला बाजारातला ज्ञानी. आता घरातला ज्ञानी कोण? ज्ञानोबा सांगतात, तरी जाणीवेच्या करिता दधी कडसणी मगनवनी तर्वाणी दिसे जैसे. जाणीवेच्या आयणी ज्ञानाची डबी घेऊन करिता दही कडसणी. हे जे दही असतं ते घुसळलं जातं आणि घुसळलं गेलं की त्याच्यातलं ताक वेगळं होतं आणि त्याच्यातलं लोणी बाजूला निघतं. हे कोण करतं? घरामध्ये कोण करतं? त्यालाच ज्ञानी म्हणा. आता हे झालं त्या क्षेत्रातला म्हणजे घरगुती कामातले ज्ञानी. ज्ञानी शब्द तिथं लावा. जे घुसळण करून लोणी आणि ताक वेगळं काढतात की नाही, त्यांना ज्ञानी म्हटलं ज्ञानोबा. आणि चौथा दृष्टांत ज्ञानोबा शेतांचा दिला. शेतकरी हा ज्या शेतीच्या क्षेत्रातला ज्ञानी कोण? ज्ञानोबा सांगतात, भूस बीज एकवर उपणिता राहे घनवर तेवढो की फलकट ज्याला जाणू आले तो ज्ञानी. ज्ञानोबा म्हणतात ना, हे ज्याला कळालं. भूस आणि बी, भुसा आणि बी एकत्रित झाल्यानंतर शेतकरी उंचावर उभा राहतो. टोपल्यामध्ये वाऱ्याकडे तोंड करून टोपल्याकडे पाठ करून उभा राहतो आणि टोपल्यातलं ते धान्य खाली पडतं. वाऱ्याने त्याच्यातलं भूस उडून जातं आणि बीज खाली पडून राहतं. हे ज्याला कळतं, हे ज्याला वेगळं करता आला त्याला शेतीच्या क्षेत्रातला ज्ञानी असं म्हणा. म्हणजे शेतीच्या क्षेत्रातला ज्ञानी, स्वयंपाकघरातला ज्ञानी किंवा घरातली ज्ञानी, ज्यांना अनुसरण करता येतं त्यांच्याकरता त्याच्यातला ज्ञानी म्हणतो पुल्लिंगी शब्द. त्यानंतर बाजारात सोन्याच्या क्षेत्रातला ज्ञानी कोण आणि पक्षातला दूध आणि पाणी वेगळं करणारा ज्ञानी कोण याचा विचार ज्ञानोबांनी सांगितला. ते 4 दृष्टांत ज्ञानोबांनी घेऊन काय सांगितलं आता ऐका. ज्ञानोबांनी हे 4 दृष्टांत दिले. ते 4 दृष्टांत आपण बघितले की वेगवेगळ्या श्रोत्यांच्या अनुषंगाने दिले वगैरे हे आपण बघितलं. पण हे 4 दृष्टांत घेऊन ज्ञानोबांना असं सूचित करायचंय की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या शेतकऱ्याला सलिली फळ हे निवडता येणार नाही. त्या शेतकऱ्याला जाणीवेच्या आयणी घेऊन दधी कडसणी करता येणार नाही. त्या शेतकऱ्याला अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ ही बुद्धिमंतता त्याला प्राप्त होणार नाही. पण एखादा सोनार हा भूसबीज निवडू शकत नाही. तो सोनार ताक आणि लोणी वेगळं करू शकत नाही. एखादा राजहंस हा कधीही आपल्याला सोनाराप्रमाणे सोनं आणि हिणकस वेगळं करताना दिसणार नाही, आहे की नाही? म्हणजे त्या क्षेत्रातला एकच ज्ञानी असतो. त्या क्षेत्रामध्ये एकच ज्ञानी असतो. महाभारतामध्ये एक वचन आहे, ते
नल राजा आणि नल आणि दमयंतीच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये महाभारतातला प्रसंग आहे. तिथला विचार करा, हा छान चिंतन आहे. ते काय झालं, ते दमयंती तिकडे गेली, ते नला त्या ऋतुपर्ण राजाच्याकडे नल राहिला आणि मग त्या ऋतुपर्णाकडे त्या दमयंतीच्या विवाहाचं वगैरे आमंत्रण आलं. मग आता तिकडे जायचंय म्हणल्यानंतर त्या ऋतुपर्णाला असं वाटलं, ते सारथ्य कर्म नल राजा ऋतुपर्णाच्या पदरी राहत होता, तिथं सारथ्य कर्म त्याचं चालू होतं. ऋतुपर्णाने नलाला बोलावून सांगितलं की आपल्याला विवाहाला जायचं. कुठं जायचंय, अशा ठिकाणी जायचंय. किती लांब आहे, फार लांब आहे, लवकर निघावं लागणार आहे. त्याने सांगितलं ठीक आहे, तुमच्या वेळेमध्ये निघा, मी तुम्हाला वेळेवर पोहोचवतो. कोणी सांगितलं, नलराजाने सांगितलं. कारण नल हा उत्तम सारथ्य करणारा सारथी होता. त्याच्यासारखं सारथ्य फार कमी लोकांना जमलं होतं, याची प्रसिद्धी त्या क्षेत्रामध्ये होती. त्याने सांगितलं ठीक आहे, मग आता कुठे जायचंय, काय जायचंय. मग त्याने सांगितलं दमयंतीच्या विवाहाला जायचंय. मग नलाच्या लक्षात आलं, अरे ही तर आपलीच बायको आहे, आपल्यालाच हिच्याबरोबर लग्न करायचंय, तिच्याच विवाहाला जाण्याचा प्रसंग आपल्या मालकाबरोबर जाण्याचा आलेला आहे. आता आपला विवाह कसा होईल, आपण तर तिथं सेवक म्हणून चाललो, पण जाऊ म्हणे. ठीक आहे, जायचं ठरलं. आता नलाच्या अंतःकरणामध्ये दमयंतीला भेटण्याची उत्सुकताही आहे आणि उत्तम सारथ्य आहे. मग ऋतुपर्ण राजा रथामध्ये बसला, रथ निघाला. वेगाने रथ हाकणं ते त्या नलाला जमत होतं. अत्यंत वेगाने तो रथ पुढे निघाला आणि इतका वेग होता की आता वाहन पुढे निघाल्यानंतर वारा उलट्या दिशेने येणार की नाही, तो वाराही सुटला आणि त्या वाऱ्यामुळं, त्या वेगामुळं ऋतुपर्णाच्या खांद्यावर जे उपर्ण होतं ते उपर्ण वाऱ्यानं असं उडून गेलं. उडून गेल्याबरोबर आता ऋतुपर्ण तो राजा आहे, पण आता उपर्ण पाहिजे ना, उत्तरीय पाहिजे ना अंगावर. उडून गेलं. आता ते राजाचं उत्तरीय, ते काही सामान्य उत्तरीय नाही, तुम्ही आम्ही कंबर बांधतो तसलं उपर्ण नाही, राजाचं उपर्ण. ते उडून गेल्याबरोबर ऋतुपर्णाने अरे असं म्हणून त्याला थांब असं म्हटलं. नलाने मागे वळून विचारलं काय, थांब उपर्ण उडलं. त्याने सांगितलं तुम्ही थांब म्हणेपर्यंत आपण इतकी योजना पुढे आलोय, इतका वेग आहे माझ्या रथाला की तुम्ही अरे थांब असं म्हणेपर्यंत आपण कित्येक शेकडो मैल पुढे आलोय. आता ते उपरण्याचा नाद सोडून द्या. आता ते उपर्ण मिळायचं नाही, गेलं मागे. आणि उपर्ण घ्यायला गेलो तर लग्न जाईल. तुम्हाला बायको पाहिजे का उपर्ण? तुम्हाला बायको तिथं दमयंतीच्या लग्नाला जायचंय का उपर्ण पाहिजे? अरे राजे आहेत ना तुम्ही, असे हजारोनी उपरणे तुमच्याकडे असतील, दमयंतीच्या विवाहाला पोहोचले पाहिजे. आणि असं म्हणून नल राजा पुढे निघाला. ऋतुपर्णाला इतकं कौतुक वाटलं, काय सारथ्य, अरे थांब म्हणेपर्यंत इतक्या वेगाने रथ पुढे नेतो, हा काय सारथ्य, काय कौशल्य याचं. त्या ऋतुपर्णाने नलराजाचं कौतुक केलं, काय सारथ्य, किती छान आहे, अरे हे मला तू शिकवलं पाहिजे, मी तुझा मालक आहे, मी राजा आहे तुझा, तू मला ही विद्या शिकवशील काय सारथ्य कर्माची. असं बोलणं चालू असताना तो नलराजा एकदम कुत्सितपणाने हसला. म्हणजे बघा, उपहास थोडासा झाला ऋतुपर्णाच्या बोलण्याचा, अभिमान निर्माण झाला. बघा काय सारथ्य आहे माझं, असं सारथ्य असं कुणाला येत नसतं, त्याला नलाच्या रूपात जन्माला यावं लागतं, तर असं सारथ्य. अभिमान अंतःकरणामध्ये निर्माण झाला. ऋतुपर्णाला कळालं. ऋतुपर्णाने काही बोलले नाहीत. ऋतुपर्ण राजे शांत बसले. अंतःकरणातला अभिमान कळाला. रथ वेगानं पुढे निघालेला आणि ऋतुपर्णाने आता इतक्या वेगाने उपर्ण खांद्यावरचं उडून जातं, इतका वेग रथाला आहे. आजूबाजूची झाडं, रस्त्याच्या आजूबाजूला लावलेली झाडं किती वेगानं मागे जात असतील आणि असं एक झाड असं झटकन निघून गेलं. आणि ऋतुपर्ण राजाने नलाला विचारलं, नला आत्ता जे झाड एकदम निघून गेलं, त्या झाडाला किती पानं आहेत, मोजलीस काय? तो म्हणला वेग इतका आहे, झाडाची पानं काय, झाड दिसणं मुश्किल आहे, त्या झाडाची पानं कशी मोजणार? मग ऋतुपर्णाने सांगितलं, मी सांगतो तुला किती पानं आहेत. म्हणलं किती पानं आहेत? इतकी पानं आहेत. कशावरून? ऋतुपर्णाने सांगितलं, कारण किती वेगानं पुढे गेलेल्या झाडाची पानं आणि पक्ष्यांची पिसं कशी मोजायची ही विद्या मला येते. मग नलाने विचारलं, मला शिकवा. मग ऋतुपर्णाने विचारलं, मला शिकवशील तुला. आणि त्यावेळेला ऋतुपर्ण राजे नलाला उद्देशून असं म्हणाले, सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र परिनिष्ठा अस्ति.
अरे या जगतामध्ये सगळं ज्ञान एकाच्या वाट्याला आलंय असा पुरुष क्वचित तुला दिसेल, असा पुरुष तुला दिसणार नाही. ज्ञानस्य पुरुषे क्वचित त्याने सांगितलं न एकत्र कोणी निष्ठा असते ज्ञानस्य पुरुषे क्वचित. असं या जगतामध्ये सगळं ज्ञान एकाच्या वाट्याला आलंय असं क्वचित पुरुष या जगतामध्ये, क्वचित एखादा कोणीतरी पुरुष या जगतामध्ये असेल. सगळंच सगळ्यांना कळत नाही. सर्व न जानाति सर्वज्ञ नास्ति कश्चन. या जगतामध्ये कोणी सर्वज्ञ नाही बाबा. मग सगळं ज्ञान एकाच्या वाट्याला आलं असं क्वचित उदाहरण तुला दिसेल. ऋतुपर्ण ज्याला क्वचित म्हणतात त्याला तुकोबाराय म्हणतात, तो सर्वज्ञ मीच आहे. विठ्ठला सगळ्यांना कळत नाही. प्रत्येक क्षेत्रातला ज्ञानी वेगळा असतो हे मान्य करावं लागेल की नाही. प्रत्येक क्षेत्रातला ज्ञानी वेगळा, या क्षेत्रातला वेगळा, त्या क्षेत्रातला वेगळा, भौतिक शास्त्रातला वेगळा, रसायनातला वेगळा, विज्ञानातला वेगळा, गणितातला वेगळा, भाषेतला वेगळा, अंक वेगळं, तंत्र वेगळं, साहित्यातला वेगळा. पण ही सगळी क्षेत्र एक केल्यानंतर त्या सगळ्यातला ज्ञानी ज्ञानोबा आहेत का नाही सांगा. त्यांना रसायनही कळतं, त्यांना भौतिकशास्त्रही कळतं, त्यांना आयुर्वेदही कळतो, त्यांना औषधही कळतात, त्यांना साहित्यशास्त्रही माहिती आहे, त्यांना वेदांतही कळतो. का? त्याचं कारण एकच आहे की ज्याला वेदांतातल्या सिद्धांताचा बोध होतो त्याला वेगवेगळ्या शास्त्राचा बोध करून घ्यायचं कारण नसतं. म्हणून जो संत असतो तो 100% सर्वज्ञ असतो हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे ज्ञानोबाराय 4 वेगवेगळे दृष्टांत देतात हे मान्य आहे. 4 वेगवेगळे दृष्टांत आहेत, 4 वेगवेगळ्या क्षेत्रातले दृष्टांत आहेत. पण या दृष्टांतातून सिद्धांताची मांडणी करताना ज्ञानोबाराय जे बोलतात ते सगळ्या क्षेत्राकरता लागू पडणार असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे ज्ञानी जरी एकत्रित केले तर ज्ञानोबारायांच्या पायाची सर येत नाही. विषय मांडतात कैसे विचारिता विरसले प्रपंच सहजे सांगवले मग तत्वता तत्वले ज्ञानोबाराय बोलतात. आता पुन्हा त्याच्या दृष्टांताकडे आपण वाचायला नजर टाकली तर लक्षात येतं विचारिता निरसले. विचार करा, विचार केला की काय होतं? प्रपंचाचा निराश होतो. मग दूध आणि पाणी याच्यातला प्रपंच आहे पाणी आणि याच्यातल्या विचाराचा विषय आहे दूध. अग्नीमध्ये घातलेलं सोनं आणि हिणकस याच्यातला प्रपंच आहे हिणकस आणि विचाराचा विषय आहे सोनं. लोणी आणि ताक याच्यातला प्रपंच आहे ताकाचा पण याच्यातल्या विचाराचा विषय आहे लोणी. आणि भूस आणि बीज या दोघांना एकत्र केलं तर याच्यातला प्रपंच जो आहे तो भूस आहे आणि विचाराचा विषय हे मात्र बीज आहे. आपल्याला सिद्धांत सांगताना असा सिद्धांत सांगतात की 4ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दृष्टांतातला बोध त्या एका सिद्धांत वाक्याने होतो. म्हणून सिद्धांत सांगितला म्हणजे तो त्या सर्व क्षेत्रांना लागू पडतो. सर्व क्षेत्रांना लागू पडणारा सिद्धांत ज्याला कळतो त्याला त्या त्या क्षेत्रातला प्रबोध असेल असं म्हणणं हे कधीही चुकीचं ठरत नसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हे कळतं, आम्हालाच हे कळतं, इतरांना कळत नाही. तुका म्हणे मज कळतेचा चढी बडबडीची वाणी अथवा सत्य. बडबडीची वाणी कोणती आणि सत्यवाणी कोणती याचा निवाडा आम्ही करू शकतो कारण आम्ही तत्वदर्शी आहोत. कारण आम्हाला परब्रह्म स्वरूपाचा बोध झाला आणि ज्याला परब्रह्म स्वरूपाचा बोध झाला त्यांनीच त्या क्षेत्रात अधिकारवाणीनं निश्चित अशा निश्चयात्मक व्याख्या कराव्यात. इतरांनी त्या नादाला लागू नये. कदाचित तुकोबारायांच्या काळामध्ये ज्यांना तसा निश्चयात्मक बोध झाला नव्हता त्यांनी सुद्धा कदाचित काही व्याख्या करण्याचा प्रयत्न केला असेल पण ते त्या क्षेत्रातले अधिकारी नसल्यामुळं तुकोबारायांना हे म्हणावं लागलं की मज कळते चाचणी. कारण तुमची वाणी ही बडबडीची आहे आणि बडबडीची वाणी ही कधी असते? अनुभवा वाचून
ही बडबडीची वाणी ही अनुभवाशिवाय असते, त्यामुळे तुम्ही बोलू नका. आता गंमत कशी असते, अनुभवाशिवाय बडबड केली तर बडबडीची वाणी खोटी आहे हे कळतं, आणि अनुभवानं बडबड केली तरी त्याच्यातूनही सिद्धांत प्रकट होतात. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय ज्ञानोबा बोलतात, रिकामे तोड करून गेले बडबड, परी गीते ऐसे गोड, गीते ऐसे गोड आतुडले. ते कशातून आतुडले? बडबड करू गेले त्याच्यातच आतुडले. पण कोणती बडबड? अनुभवाने केलेली बडबड सिद्धांत प्रकट करते, आणि अनुभवा वाचून बडबड ती द्वैतात घालून आपल्याला नाश करते. विठ्ठल मी सांगतो मला कळतं याच्यातलं, कारण मला परब्रह्म स्वरूपाचा अनुभव आहे हे तुकोबाराने त्याच्यातून आपल्याला जाणून दिलं. अभंगामध्ये तुकोबाराय कधीही कुठेही अशी ग्वाही देत नाहीये की मला ब्रह्मज्ञान झालंय, पण ज्या अर्थी तुकोबाराय चाचणी कळते असं म्हणतात त्या अर्थी गृहीत धरावं लागतं. कारण आत बडबड कोणती आणि खरी वाणी कोणती हे त्यालाच कळतं ज्याला अनुभव आलेला आहे त्याला. अनुभवा वाचून बडबड आम्ही करत नाही हे जर तुकोबारायांचं म्हणणं असेल, आणि मला चाचणी कळते याची ग्वाही जर तुकोबाराय देत असतील, तर तुकोबारायांना तो ब्रह्मबोध झाला, आणि त्या ब्रह्मबोधावर अरूढ असणारे तुकोबाराय इतर समाजाला भिन्न भिन्न व्याख्या करून दिशाभूल करणाऱ्या अनेक विद्वानांचा समाचार या अभंगांमध्ये घेऊन सांगतात, तुम्ही बोलूच नका. अरे तुम्ही कुठपर्यंत बोलाल? माझ्यापर्यंत येईपर्यंत बोला. बाकी तुम्ही बोलाल चांगलं, तुमचं शब्दाची मांडणी फार चांगली असेल, तुम्ही लोकांना गुंतवूनही ठेवाल, पण हे कुठपर्यंत चालेल? जोवरील तोवरील माळा मुद्रा माळांची भूषणे कुठपर्यंत? कुठपर्यंत? जोपर्यंत तुकोबारायांचं दर्शन होत नाही तोपर्यंत. तुमच्या माळा मुद्रा निर्वाणा तुम्ही एवढ्या माळा एवढ्या माळा एवढ्या मुद्रा तेवढ्या मुद्रा, अहो कातडीचा रंग दिसत नाही इतक्या मुद्रा, किती निर्वाणा नाही पण म्हणतो. अहो देवाचं नाव मुद्रा म्हणजे काय? देवाचं नावच असतं, अंगावर असावं की नाही पण म्हणतं, पण त्याचं मिरवणूक कुठपर्यंत आहे? जोपर्यंत या माळा मुद्रांचं भूषण तोपर्यंत आहे आपल्याला, जोपर्यंत तुकोबारायांचं दर्शन नाही. जोवरी तोवरी जम्बूक करी गर्जना पर्यंत, सिंहाला जोपर्यंत पाहिलं नाही तोपर्यंत सगळी कोले पुरी व सगळे कोले कुठपर्यंत ओरडत बसतात? सिंहाला बघितलं, सिंहाला बघितलं सगळ्यांची आवाज घशात जातात. जोपर्यंत तुकोबारायांचं दर्शन नाही तोपर्यंत परमार्थाबद्दल काय व्याख्या करायच्या त्या करा, पण एकदा गाथा हातात आला की सगळ्या व्याख्या बाजूला होतात, आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही सांगतो ती व्याख्या अनुभवातून आलेली असल्यामुळे आमची व्याख्या ही यथायोग्य आहे. तुका म्हणे मजल करते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. मला बडबडीची वाणी कोणती आणि सत्य वाणी कोणती हे मला चांगल्या पद्धतीने कळतं, हे जे तुकोबाराय बोलतात. आणि नासुक विद्यते भाव नाभव विद्यते स्वतः हे जे भगवान बोलतात त्याचा थोडासा विचार अजून मांडतो. एकदा भजन करू, थोडासा अभंगाच्या प्रस्तावनेचा विचार अजून थोडा लांबवतो आणि सेवा संपवतो. विठोबा वैराग्य तोक्या ज्ञान ब्रह्मिभो ब्रह्मतनो देह माझी ऐसी काया जरून. तुकोबाराय अभंगावर काही निश्चित निश्चयातून अशा व्याख्या सांगतात. प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ त्या क्षेत्रातल्या व्याख्या करतच असतात, करत नाही असं नाही. तो आपण दर्शनांचा जरी विचार केला ना तरी आपल्याला हे कळू शकतं की तुम्ही बघा, आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अनेक मतांचं खंडन केलेलं दिसून येतं. अनेक मतांचं अविरोधाध्यायामध्ये तर आपल्याला स्पष्ट रूपाने ते खंडन पहिल्याच अध्यायामध्ये ज्याला अविरोधाध्याय म्हणतात ब्रह्मसूत्राचा, त्याच्यामध्ये अनेक मतमतांतराचं खंडन
स्वतःनी त्या दर्शनातल्या त्या ऋषींनी केलेल्या व्याख्यांवर आक्षेप घेतले नाही. हे लक्षात घ्या, व्याख्यांवरचे आक्षेप नाही, व्याख्यांना स्वीकारून त्याची ज्या पद्धतीने संगती लावली गेली त्या संगतीवरती आचार्यांचे आक्षेप नाही. असं नाही, नैयायिकांची परमाणूची व्याख्या चुकीची आहे असं आचार्य कुठेही म्हणत नाही, पण दोन परमाणू एका चेतनाशिवाय एकत्र येणं कठीण आहे हे मात्र आचार्य मुद्दाम बोलून दाखवतात. जर परमाणू जड असतील आणि तर त्यांचं एकत्रित येणं हे शक्य नाही, त्याच्याकरता एका चेतनाचं अधिकरण खाली असलं पाहिजे. याच्याकरता तुम्ही परमात्मा माना, ब्रह्म माना हे आचार्यांनी दाखवून दिलं, पण परमाणू चुकीचा आहे, तुमची व्याख्या चुकीची आहे असं आचार्यांनी कुठेही म्हटलं नाही. सांख्यांमध्ये आचार्यांनी प्रकृती पुरुषाच्या तुमच्या व्याख्या चुकीच्या आहेत असं कुठेही आचार्यांनी तिथं निर्दिष्ट केलं नाही. सांख्यांना प्रधानमूल्य मानून आचार्यांनी त्यांच्या मताचं खंडन केलंय. प्रकृती आणि पुरुषाच्या फक्त विवेकाला मोक्ष म्हणता येईल की नाही याची व्यवस्था कशी लावायची याचा विचार आचार्यांनी बोलून दाखवला, पण तुमची प्रकृतीची आणि पुरुषाची व्याख्या चुकीची आहे असं आचार्यांनी पूर्ण म्हटलं नाही. तुम्ही कोणत्याही विचाराचं चिंतन आपण ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये करा, म्हणजे आचार्यांसारखे महापुरुष सुद्धा व्याख्या चुकीची आहे असं म्हणत नाही. अहो, परमाणूची व्याख्या चुकीची आहे असं जर म्हटलं तर तो आक्षेप गणादांवर जाईल ना, गणादांवर जाईल की नाही. जर आपण प्रकृती पुरुषाच्या तुमच्या व्याख्या चुकीच्या आहेत असं जर आचार्यांनी म्हणलं तर तो आक्षेप कपिल महामुनींवर जाईल की नाही. आचार्य त्यांना बोल लावत नाही, त्यांचा सिद्धांत किंवा त्यांनी मांडलेली व्याख्या स्वीकारून नंतर त्याची ज्या अर्थानं संगती लावली गेली त्या संगतीवरती आचार्यांचे आक्षेप आपल्याला दिसून येतात. मी कशा करता हे बोललो, आपल्याला विचार एवढाच आहे की त्या क्षेत्रातला तज्ञ त्या क्षेत्रातली व्याख्या निश्चित करत असतो, आपल्याला आपल्या बुद्धीनं व्याख्या करता येत नाही. मग प्रपंच असो किंवा परमार्थ असो, त्या क्षेत्रातल्या व्याख्या जर निश्चित करायच्या असतील तर त्याच्याकरता संत महात्मे आणि शास्त्र ही दोनच प्रमाणं आपल्याला गीतेच्या अनुषंगाने मानावी लागतील. तत्वदर्शी भी असा एक शब्द आणि तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते हा दुसरा शब्द. भगवंताच्या या दोन विधानांवरून सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या अत्युत्कृष्ट आणि परिपूर्ण व्याख्या हे फक्त शास्त्र आणि संत या दोघांकडूनच होऊ शकतात हे तुकोबराय बोलतात. आणि त्यापैकी तुकोबराय म्हणतात संतांची जी यादी आहे त्याच्यामध्ये आम्हाला कळतं. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. मला याच्यातली बडबडीची वाणी आणि सत्य कोणतं हे कळतं, कारण खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा अनेकांना करता आलेला नाही हे लक्षात घ्या. बडबडी कशातलं नासतो विद्यते भाव विद्यते सतः. सत आणि असत याच्या व्याख्या करायच्या काय. ज्याचा अभाव होतो त्याला असत म्हणा, ज्याचा भाव राहतो त्याला सत म्हणा, ज्याचा अभावच होत नाही त्याला सत म्हणा, ज्याचा भावच राहत नाही त्याला असत म्हणा. या अन्वय व्यतिरेकाने गीतेने आपल्याला सांगितलं, पण सगळ्यांनाच ते कळलं नाही ना, सगळ्यांनाच कळलं नाही. आपण दर्शनशास्त्राचा जर विचार केला, एक 2-5 मिनिटांमध्ये मी दर्शनशास्त्राचा साकल्याने विचार आपल्यासमोर ठेवतो. एक दर्शन असं आहे की ते सगळंच खोटं मानतात, एक दर्शन असं आहे की ते सगळंच खरं मानतात, आणि एक दर्शन असं आहे की ते खरं आणि खोटं हे दोन्ही मानतात. बरं का, ढोबळ मनाने विचार सांगतो. एक दर्शन असं आहे जे डोळ्याला दिसेल ते सगळंच खरं मानतं, चारवाक दर्शन. प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण चारवाकांनी स्वीकारलेलं असल्यामुळे जे जे डोळ्याला दिसतं ते सत्यच असतं. जर असत्य आहे तर डोळ्याला का दिसेल, ज्या अर्थी डोळ्याला दिसलं आणि आमच्या प्रत्यक्षाच्या अनुभूतीला आलं, प्रत्यक्षाला आलं, अनुभूतीला आलं, ते खोटं कसं मानायचं. सगळंच खरं माना, सगळं जे जे तुम्हाला दिसतं ते खरं माना. स्वप्न पडलं माना खरं, त्याचा बाकी काही विचारच करू नका. जे डोळ्याला दिसत नाही काहीही खरं मानू नका. तुमचं परब्रह्म ब्रह्म डोळ्याला दिसतं काय, नाही ना, कशाला खरं मानता. आत्मा डोळ्याला दिसतो काय, नाही ना, का खरं मानता. मग काय डोळ्याला, अरे जगत डोळ्याला दिसतं, विषय आमच्या प्रत्यक्षाला अनुभूतीला येतात, बस तेवढंच खरं माना. बाकीचं काय खरं मानतात. कारण हे सगळं तुम्ही जे म्हणताना असं होईल तसं होईल, अंतःकरण शुद्ध होईल, त्याच्यानंतर पुन्हा जन्म मिळेल, तो अशा ठिकाणी मिळेल तशा ठिकाणी मिळेल, मग तिथं साधना होईल, मग आम्ही स्वर्गाला जाऊन ब्रह्मलोकाला जाऊन मोक्षाला जाऊन. कोणी सांगितलंय. तुम्ही बघितला काय स्वर्ग, तुम्ही बघितलाय काय नरक बघितलाय. आपल्यापैकी किती जण स्वर्गाला जाऊन आले, कोणी गेलं नाही आणि जाऊही नका. आपल्याला एकदम मुक्त व्हायचं, आपल्याला स्वर्ग मिळतं या वाऱ्या करायच्या पण नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची, आपल्याला गाथा वाचायचा, आपल्याला भगवंताची भक्ती करायची.
काय त्या स्वर्गामध्ये पडलंय? नहुष स्वर्गाधिपती झाला, रहाटी बांबावला, त्याने भुजंगत्व पावला, नेणसी काही काय करायचं ते तसं भुजंगत्व घेऊन नको, आपल्याला जायचंही नाही. पण स्वर्ग डोळ्याने दिसत नाही. नाम मानता सांगा ना, स्वर्गात गेलेले सांगायला येत नाही आम्ही जाऊन आलो म्हणून, आणि जे सांगतात ते जात नसतात. स्वर्गाबद्दल बोलणं, ज्यांनी स्वर्ग बघितला, मी अनेक वेळेला उदाहरण सांगतो, ज्याला आपण मुक्त पोचवून आलो, पोचवून म्हणजे ज्याला आपण मुक्त पोचवून आलो, घरी आलो, झालं त्याचं सगळं संपलं, स्नान वगैरे झालं, सगळं झालं, खोलीमध्ये गेलो, झोपायचं म्हणून दिवा बंद केला, आणि अंधार झाल्याबरोबर ज्याला पोचवून आलो तो सांगायला आला की मी स्वर्गात कसा जाऊन आलो, मी आता स्वर्गातून इथं कसा आलो, कसा असतो स्वर्ग, ज्याला पोचवून आलो तोच जर सांगायला आला तर काय होईल? त्याचं काय होईल माहित नाही. आपण स्वर्गवासी नक्की होईल की नाही? काय माणूस जगत होईल त्याला बघून आला तर तो जर म्हणाला मी स्वर्गात जाऊन आलो, चल तुला दाखवतो, कशा करता? नको ना, कोण जायला तयार आहे? आपली इच्छा नाही, बाकीचं सोडून द्या, आपण बघितलं नाही. प्रमाणजन्य ते सगळं प्रमाणाने ते सिद्ध होतं. त्यामुळे धर्म आपण बघितला नाही, आपण ब्रह्म बघितलं नाही, आत्मा बघितला नाही, आपण स्वर्ग बघितलं नाही. कशा करता? नको बाबा, कशा करता? हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत विषयाचे भोग भोगून घ्या. आपण नेहमी सांगतो, मला विस्तार त्याचा करायचा नाही. जोपर्यंत शरीर आहे त्यावर जीवे सुखम जीवे बाबा, आता जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत विषयाचे भोग घ्या. म्हणजे गुरुजी सांगायचे की चारवा तरी परवडला, चारवा फार चांगला. कशामुळे? कारण तो म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबे. आजचा माणूस असता तर म्हणाला असता ऋणम कृत्वा सुराम पिबे. तरी चारवा म्हणतो तूपच प्या, ऋण काढा पण तूप प्या. त्याला विचारलं, अहो ऋण काढून तूप प्यायचं म्हणताना एखादा विचारायला आला, माझं घेतलेलं कर्ज परत कर, त्याला सांगा देतो देतो. कुठपर्यंत सांगा? मरेपर्यंत सांगा. मेल्यावर काही तो विचारायला येत नाही की माझं कर्ज घेतलं होतं त्याचं काय झालं म्हणून आपला विषय संपला. म्हणजे चारवा सगळं खरंच मानतो, खोटं मानतच नाही. एक वर्ग. दुसरं दर्शन असं आहे खोटंच मानतं. कोणतं? बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शनामध्ये शून्यम शून्यम हा जो सिद्धांत आला, सगळं शून्य 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 शून्य, याच्यामध्ये ते काही खरंच मानायला तयार नाही. अहो आत्मा सुद्धा ते खरं मानायला तयार नाही. बाकीचा विचार काय करतात? देह खरं मानायला तयार नाही, जगत खरं मानायला तयार नाही. त्यांचा क्षणभंगवाद, क्षणिकम क्षणिकम, दुःखम दुःखम, सुलक्षणम सुलक्षणम, शून्यम शून्यम, या चार विधानांवर उभं असलेलं हे बौद्ध दर्शन ते सगळंच खोटं मानायला तयार. एक चार्वाक सगळं खरं मानतो, एक चार्वाक सगळंच खोटं मानतो. सगळंच खरं मानूनही चालत नाही, सगळंच खोटं मानूनही चालत नाही. काही खरं काही खोटं मानलं पाहिजे. आपला वारकरी संप्रदाय ज्या तत्वज्ञानाचा स्वीकार करतो तिथे काही खरं मानलं गेलं, काही खोटं मानलं गेलं. काय खरं? परमात्मा निर्माण करा, आणि बाकीचं सगळं खोटं आहे. निवृत्त होणार आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव अपरः. सत्य आणि मिथ्या याचा विवेक सगळ्यांना करता आला नाही, हे आपण लक्षात घ्या, हे आपण लक्षात घ्या. बाकी उत्तर मीमांसेमध्ये जी दर्शनं येतात की नाही, पूर्ण ब्रह्मदर्शन ज्याला मानव दर्शन म्हणतात, त्या दर्शनाने जरी जगताला सत्य मानलेलं असलं तरी प्रलयामध्ये हे जगत निवृत्त होतं याच्यावर त्यांचा विश्वास आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे सत्य अनुरूप या गोष्टीचा खुलासा करायचा असेल तर आपल्याला या विचाराकडे यावं लागतं. तुकोबाराय म्हणतात ते आम्हाला कळतं. तुका म्हणे मजल कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य, आम्हाला ते दोन्ही कळतं. खरं काय खोटं काय याचा निवाडा आम्ही करू शकतो. ते तत्वदर्शी आम्ही आहोत. आता याच्यातला निवाडा करा, पण या कशा करता हे चाललंय? तुम्हाला निवाडा करायचा ना, तुम्हाला कळतं ना, कशातलं कळतं? खरं खोटं कळतं का? हा प्रसंग आला की तुम्हाला जगाला हे सांगावं लागलं की मला खरं खोटं कळतं. असं काय घडलं? कारण पुन्हा तेच आहे की या जगतामध्ये परमार्थाचं सोंग घेऊन परमार्थाच्या व्याख्या करण्याची कमी नाही आहे. हे तुकोबारांच्या काळापासून तुकोबारांच्या त्यांनी केलेली भक्तीची व्याख्या, त्यांनी केलेली त्यागाची व्याख्या, त्यांनी केलेली ज्ञानाची व्याख्या तुकोबाराय म्हणतात याच्याने होणार नाही. म्हणून सुरुवातीला आपण एक वाक्य बोललो,
तिथंच येऊन मी थोडासा समारोप करतो. सुरुवातीला आपण एक वाक्य बोललो, लक्षात घ्या की व्याख्या जोपर्यंत निश्चित होत नाही, संकल्पना जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाची ध्येय आम्हाला सुनिश्चित करता येत नाही. आम्हाला ते कळावं लागतं तर आम्हाला कुठपर्यंत जायचं हे कळतं. अहो लक्षात घ्या, एखाद्या मुलाला विचारलं तुला काय व्हायचं, तो म्हणतो डॉक्टर व्हायचं. एखाद्या मुलाला विचारलं तुला काय व्हायचं, इंजिनियर व्हायचं. एखाद्याला विचारलं तुला काय, तो म्हणतो शिक्षक व्हायचं. एखाद्याला विचारलं तो म्हणतो वैमानिक व्हायचं. एखाद्यालाच विचारलं तर तो म्हणतो महाराज व्हायचं. बाकी सगळे डॉक्टर इंजिनियर व्हायला तयारच आहेत सगळे, नाही असं कोणाचं म्हणणं नाही. पण आता डॉक्टर होणारे हे निश्चित करण्याकरता त्याला डॉक्टर होणं म्हणजे काय याची व्याख्या निश्चित करावी लागेल की नाही. मग एखादा जर म्हणला मला कीर्तनकार व्हायचंय, तर कीर्तन म्हणजे काय याची व्याख्या निश्चित केल्याशिवाय कीर्तनकार होता येईल का, मला सांगा. होता येईल का? होता येणार नाही. मग या अभंगामध्ये तुकोबारायांनी ज्या व्याख्या केल्या आहेत त्या व्याख्या कोणत्या साध्याच्या प्राप्तीकरता केलेल्या आहेत याचे चिंतन तुकोबारायांनी अभंगामध्ये मांडून दिले. आणि ते साध्य आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर नुसत्या व्याख्या करून चालणार नाही. कसं असतं लक्षात घ्या, मी त्याचा क्रम आपल्याला जाता जाता सांगतो. व्याख्या करावी लागतात, त्याच्याशिवाय साध्य प्राप्त कळत नाही. साध्य कळलं की साध्याचा सुनिश्चय करावा लागतो. साध्याचा निश्चय झाला की मग त्या साध्याच्या प्रयत्नाकरता नियत साधनाचा अवलंब करून प्रयत्नशील व्हावं लागतं. 3 टप्पे तरी कमीत कमी विचारात घ्या. आधी सामान्य ज्ञान व्याख्यांच्या रूपानं असावं, नंतर साध्य निश्चय व्हावा आणि नंतर त्या साध्याचं नियत साधन स्वीकारून प्रयत्नशीलता प्राप्त व्हावी. या 3 टप्प्यानंतर आपल्याला साध्य प्राप्तीचा विचार करता येईल की नाही. तुकोबारायांनी या अभंगामध्ये हे 3 टप्पे आपल्याला दाखवून दिलेले आहेत. मी फक्त खुलासा करतो, व्याख्यांचं चिंतन आता मी करतच नाहीये, त्याचा विचार नंतर करू, पुढच्या दशेला करू. पण आता ती प्रस्तावना करताना फक्त मला एवढं सांगायचं आहे, या अभंगामध्ये तुकोबारायांनी व्याख्या कशा करता केल्या, आपलं साध्य ठरवण्याकरता. साध्य ठरवून दिल्यानंतर तुकोबारायांनी ते साध्य कशाने प्राप्त करून घेता येतं याचा निश्चय केलेला, याचा निर्णय केलेला आपल्याला दिसून येतो. अभंग सरळ सांगतो, सरळ सोडवतो आणि थांबतो. मला पुढे जायचंच नाही. पहिल्या चरणा दुसऱ्या चरणापर्यंतच मला या 3 टप्प्यांचा विचार सांगून आतापर्यंत थांबायचं आहे. तुकोबाराय आपल्याला व्याख्या सांगतात. कशाच्या व्याख्या? 3 व्याख्या. कशाच्या व्याख्या? 1 भक्तीची व्याख्या, 2 वैराग्याची व्याख्या, 3 ज्ञानाची व्याख्या. आता या 3 व्याख्या केल्या. या 3 व्याख्या कशा करता केल्या, याच्यातून आम्हाला साध्य काय प्राप्त करून घ्यायचं आहे याचाही विचार तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये कुठं मांडला सांगतो. माझ्या दृष्टीने बरं, कदाचित दोष असेल तर सांगा. माझ्या विचारामध्ये जर दोष असेल तर सांगा. संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय साध्य निश्चय होत नाही, मान्य? कुणाला काही अडचण याच्याबद्दल? संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय साध्य निश्चय होत नाही, मान्य? मान्य. साध्य निश्चय झाल्यानंतर त्याचं नियत साधन प्राप्त व्हावं लागतं, मान्य? म्हणजे योग्य सुयोग्य साधन हाताला लागावं लागतं, मान्य? मान्य. मुंबईला जायचं असेल तर औरंगाबादच्या गाडीत बसून चालत नाही, संभाजीनगरच्या गाडीत बसून चालत नसतं. म्हणजे काय झालं, आम्हाला ज्या साध्यापर्यंत पोचायचं आहे त्या साध्यापर्यंत जाणारं जे निश्चित निश्चयात्मक साधन असतं त्याला नियत साधन म्हणा. नियत साधन मिळालं पाहिजे, मान्य? बरं, साधन मिळालं, साध्य ठरलं आणि साधन मिळूनही काही न करता बसून राहिला, चालतं? चालत नाही. त्याच्याकरता प्रयत्नशीलता लागते, मान्य? मान्य. म्हणजे हे मान्य. आता पुढचा जो विचार मी बोलून दाखवतो त्याच्यात दोष असला तर सांगा बरं. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलेलं असेल, गाथ्यामध्ये, सार्थ गाथ्यामध्ये याचे अर्थही दिलेले, पण थोडासा एक जाता जाता वेगळा विचार म्हणून मांडतो. त्याच अनुषंगाने मला पुढे विस्तार करायचा. 3 व्याख्या तुकोबारायांनी केल्या पहिल्या चरणात आणि 3 व्याख्यांचं साध्यही तुकोबारायांनी सांगितलं पहिल्या चरणात. काय विचार आहे ऐका. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाची भक्तीची व्याख्या काय केली? नमन. वैराग्याची व्याख्या काय केली? त्याग. आणि ज्ञानाची व्याख्या काय केली? ज्ञानाची व्याख्या काय केली बोला, चरण पाठ आहे की नाही? ज्ञानाची व्याख्या काय केली?
ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. तर आता बोलतो ऐका. भक्तीची व्याख्या नमन, वैराग्याची व्याख्या त्याग आणि ज्ञानाची व्याख्या ब्रह्मीभोग एवढाच आहे. आणि हे सगळं कशा करता चाललंय तर ब्रह्मतनु प्राप्त व्हावी हे साध्य. कारण देहाच्या निरसने पाविजे या ठाया, कोणत्या ठाया? ब्रह्मतनु या ठाया पाविजे. याच्या करता भक्ती ते नमन, वैराग्य तो त्या, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु तूच नका. ब्रह्मतनु हे साध्य आहे. आमची तनु ब्रह्म व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्या करता तुम्हाला एक करावं लागेल की भक्ती करावी लागेल. त्याच्याकरता तुमच्या ठिकाणी वैराग्य असावं लागेल. याच्याकरता तुम्हाला ज्ञान व्हावं लागेल. भक्ती ज्ञान वैराग्यानंच तुम्हाला ब्रह्मतनु प्राप्त होईल, तुमची तनु ब्रह्म होईल. पण ती होण्याकरता आता साध्य कळलं, व्याख्या ठरल्या, पण नियत साधन सांगा ना. देहाच्या निरसने पाविजे या ठाया. आणि त्याच्याकरता विचार काय केला पाहिजे? माझी ऐसी काया जग नोहे, ही माझी काया आहे असा विचार न करता देहाचा निराश जर विचाराच्या अनुषंगानं करून आम्हाला ज्ञान वैराग्य आणि भक्ती करता आली तर आम्हाला ब्रह्मतनु प्राप्त होईल. आता ही संगती अशी का? उदाहरणानं सांग. उदाहरण तुकोबारांचंच उदाहरण. काय उदाहरण दिलं? उदक, अग्नी, धान्य झाल्या, घडे, पाक. म्हणजे पाक हे साधन आहे, स्वयंपाक हे साध्य आहे. आणि ते साध्य प्राप्त होण्याकरता 3 गोष्टी लागतात. साध्य प्राप्त होण्याकरता स्वयंपाक करायचा असेल तर काय लागतं? पहिल्यांदा पाणी लागतं, अग्नी लागतं, धान्य लागतं. धान्य लागतं, अग्नी लागतं, पाणी लागतं. या 3 गोष्टी लागतात. उदक, अग्नी, धान्य हे 3 जर एकत्रित आले तरच घडे पाक. उदक, अग्नी, धान्य झाल्या तरच घडे पाक. आणि जर एका वेळ एक काम नाही, फक्त पाणीच आहे, स्वयंपाक होईल. नुसतं धान्यच मिळालं, स्वयंपाक होईल. नुसतं अग्नीच आहे, स्वयंपाक होईल. होणार नाही. ज्ञानोबांनी चिंतन केलं 17व्या अध्यायात, येतो तिकडं नंतर. पण हे 3 प्राप्त झाले, एकत्रित प्राप्त झाले तरच घडे पाक, आहे की नाही? म्हणजे पाक सिद्ध होण्याकरता जर 3 गोष्टी लागत असतील तर भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या 3 गोष्टी कशा करता लागतात? म्हणजे ब्रह्मतनुकडे तुम्हाला साध्य म्हणूनच यावं लागेल या दृष्टांतातून. जर नुसतं ज्ञान घेतलं उपयोगाचं नाही, नुसतं वैराग्य उपयोगाचं नाही, नुसती भक्ती एका वेळेला एक कामा नये. याच्याकरता तुम्ही या 3 गोष्टींना एकत्रित करा. कशा करता करा? याच्याकरता ब्रह्मतनु प्राप्त होण्याकरता. ब्रह्मतनुत्व प्राप्त होणं म्हणजे आपली काया, आपलं शरीर ब्रह्म होणं. कोणाचं शरीर ब्रह्म होतं? उदासीनाचा देह ब्रह्मरूप, आहे की नाही? अशी ब्रह्मरूपता आपल्याला प्राप्त व्हावी, देहाला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी. याच्याकरता काय केलं पाहिजे याचं चिंतन प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात. आणि देहाला ब्रह्मतत्व कसं येतं हे लोक तुम्हाला काय सांगतील याच्यावर जाऊ नका. हे आम्हाला कळतं, कारण ही ब्रह्मतनु घेऊनच आम्हाला कुठेही जाता येतं. आम्ही वैकुंठालाही जाऊ शकतो, आम्ही मृत्यूलोकालाही राहू शकतो. कारण का? ही तनु ब्रह्म झाली. म्हणून हे सगळं तुकोबाराय म्हणतात आम्हाला अनुभव आहे. तुका म्हणे मग कळते चाचणी, गडबडीची वाणी अथवा सत्य. म्हणून थोडासा विचार वेगळा सांगायचा तो एवढाच आहे की ब्रह्मतत्व हे साध्य आहे. त्याच्याकरता 3 गोष्टी लागतात. ज्ञान लागतं, वैराग्य लागतं आणि भक्ती लागते. मग ज्ञान, वैराग्य, भक्ती कशाला म्हणावं याच्या व्याख्या तुकोबाराय सांगतात. आणि त्या व्याख्या सांगून त्या व्याख्या ग्रहण करून त्याच्यातली प्रयत्नशीलता कुठे आहे हे तुकोबाराय सांगताना म्हणतात. देहाच्या निरसने पाहिजे या काया, माझी ऐसी काया जवळ नव्हे. हा विचार करणं ही प्रयत्नशीलता. आणि त्याच्याकरता तुकोबारायांनी दृष्टांत दिला. अशी एकूण अभंगाची संगती थोडीशी आपल्याला लावता येऊ शकते. म्हणून ब्रह्मतनु हे पद जरा मी वेगळं काढलं. नाहीतर ब्रह्मीभोग ब्रह्मतनु या दोन्हीलाच ज्ञान असं म्हणण्याची पद्धत आहे. आणि तोही अर्थ चुकीचा नाही हे लक्षात घ्या. पण बाकीच्या दृष्टांतानुसार वगैरे संगती लावायची झाली तर ही संगती जरा बरी वाटली म्हणून आपल्यासमोर ठेवली. चुकीची असेल तर सांगा, आत्ताच सांगा, कारण पुढच्या कीर्तनात याच संगतीला समोर ठेवली चांगली. त्यामुळे या अनुषंगाने जो विचार करायचा तो राहिलेला विचार किंवा या तिन्ही संकल्पना